CM न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। तसेच नगरसेवक अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। तसं जर बघितलं तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समन्वयातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, खासदार जनसंपर्क सेवा अभियान, SIR मॅपिंग शिबिर घेण्यात आलं आणि याला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने आले होते आणि सर्वांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ देखील घेतलेला आहे। चला तर जाणून घेतोय या कार्यक्रमाविषयी। स्वतः आपण जर बघितलं तर नगरसेवक अजय भाऊ खेडेकर हे देखील स्वतः या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत आणि स्वतः फॉर्म भरून घेत आहेत। नागरिकांची स्वतः चौकशी करत आहेत। नागरिकांकरता त्यांनी स्वतः सर्व फॉर्म भरताना आपल्याला दिसत आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याची देखील ते काळजी घेताना दिसत आहेत। भाऊ, काय सांगाल, आज कोणत्या पद्धतीचं शिबिर आज आपण घेतलेलं आहे? आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। कसबा मंडळाच्या वतीने येथे आरोग्य शिबिरचे आयोजन केलं आहे। त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या असतील त्या फ्रीमध्ये आहे, फिजिओथेरपी फ्रीमध्ये आहेत। महिलांच्या बाबतीमध्ये जे हिमोग्लोबिन कमी असतं त्या बाबतीमध्ये त्यांना लागणारे हिमोग्लोबिन कशा पद्धतीने वाढवले याचं मार्गदर्शन आहे। गायनोलॉजिस्ट आहेत, तुमचे ॲर्थोची लोकं आहेत, मणक्याचे प्रॉब्लेम असतील, गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील, फिजिओथेरपीने इथे ठेवलेलं आहे। सर्व प्रकारच्या टेस्टिंग या ठिकाणी मोफत ठेवलेल्या आहेत। हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि दुसरा कार्यक्रम कसबा मंडळाच्या वतीने जीवेश्वर सभागृह येथे रक्तदानाचा कार्यक्रम, हाही कार्यक्रम 22 तारखेला ठेवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे रक्तदान केलं जाईल। रक्ताचा तुटवडा पुणे शहरामध्ये जाणवतोय, त्या खऱ्या अर्थाने उद्देशाने भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण शहरावर ते कार्यक्रम शहरभर राबवले जाणार आहेत। त्यामध्ये निमित्त देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त करून एक जीव वाचवण्यासाठी एक थेंब रक्ताचा या नात्याने, या उद्दिष्टाने खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि या ठिकाणी जे आपले SIRचा कॅम्प आहे, लोकांना जे अवेअरनेस आणला पाहिजे की लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, आपली मतदार नोंदणी झाली पाहिजे, नाहीतर त्यांचा मतदानाचा हक्क गमावला जाईल या उद्देशाने खऱ्या अर्थानं। आणि खासदार आपले दारी हा संकल्प पुणे शहरामध्ये राबवला जातो। परवा आमच्याकडे जैन मंदिर चौकामध्ये 3 दिवसापूर्वी तो कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर त्या ठिकाणचं उद्घाटन आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या हस्ते करण्यात आलं। आणि आज दुसरा कॅम्प जो आहे खासदार आपल्या दारी, त्यामध्ये सर्व शासकीय योजना, केंद्राच्या योजना, नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी असतील, ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल, सर्व प्रकारचे कार्ड असतील, आयुष्यमान भारत असेल, वयोवंदना असेल, ज्या ज्या फॅसिलिटी नागरिकांना केंद्र सरकार देतं, राज्य सरकार देतं, पुणे महानगरपालिका एकाच स्थळावरती सर्व सुविधा आज या ठिकाणी मोफत उपलब्ध केल्यात। SIRची सुद्धा मार्गदर्शन त्या निमित्तानं केलं जातं आहे। मी खरंच खासदार आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त खासदार मोहोळ साहेब यांना, केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांना मी धन्यवाद देतो। आणि तसंच सर्व कसबा मतदारसंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नक्कीच आपण बघतोय की हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात येतोय। नागरिकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि या शिबिराचा जो लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत। तसंच आपण जाणून घेतो या शिबिरामध्ये जे कोणी सहभागी झाले होते त्यांच्या देखील मनात काय आहे त्यांना देखील आपण विचारतोय। या ठिकाणी डॉक्टर्स लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतोय। काय सांगाल, कशा पद्धतीच्या टेस्टिंग या ठिकाणी करण्यात येतात? आता मी बालरोग तज्ज्ञ आहे, तर बालरोग तज्ज्ञामध्ये आपल्या महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हटलं तर मेनली न्यूट्रिशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे खूप प्रॉब्लेम्स आहेत मोठे। त्यामुळे मग आज माझा मेन मोटिव्ह तोच राहील, मेनली ग्रोथमध्ये कमतरता ज्यांच्या बाळांची आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना व्यवस्थित प्लॅन द्यायचा। आणि डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा, कारण काय खूप सटल साईन्स असतात त्या बऱ्याच वेळा मिस होतात। त्यामुळे होपफुली अशा फ्री मेडिकल कॅम्पमधनं पेशंट्स येतील आणि मग त्याच्यामधनं स्क्रीनिंग टाईप होईल। हा मेन मोटिव्ह आज आपल्या मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूमधला आहे, असा बालरोग तज्ज्ञाचा माझा हे आहे। ॲब्सोल्युटली त्यांनी छान ऑर्गनाईज केलेलं आहे आणि समाजासाठी खूप हेल्पफुल आहे हे। त्यामुळे मग जनरली आता मी वाडियामध्ये काम करतो, आम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करतो, तिथं एवढे पेशंट्स येत नाहीत, कारण काय वाटतं की एवढं मोठं बिल्डिंग आहे, महाग असेल, कसं जाणार, पण ती सर्व्हिसेस आता आपण समाजापर्यंत पोचवतोय। त्यामुळे हा चांगला इनिशिएटिव्ह आहे। तर नागरिकांनी देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद देखील दिलेला आपल्याला दिसतोय। सर्वजण येत आहेत, चेकिंग करतायत। त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चेकिंग चालू आहे। तसेच या ठिकाणी SIR मॅपिंगचं देखील काम जोरात सुरू आहे। अशा पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज खेडेकर प्रतिष्ठान वाडिया कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने खासदार आपल्याद्वारे मुरली अण्णा मोहोळजी यांच्या प्रयत्नातून खेडेकर भाऊंच्या ऑफिसजवळ खासदार आपल्याद्वारे सर्व समस्यांचे निराकरण आणि शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी खूप छान शिबिर खेडेकर भाऊंनी आयोजित केले आहे. त्याचबरोबर महिलांच्यासाठी पण आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सगळ्यांसाठी आरोग्य शिबिराची पण खूप छान इथे माहिती देतात आहे आणि औषध योजनांची पण खूप छान खेडेकर भाऊंनी सोय केली आहे आणि बहुतेक सगळे भागातले सगळे नागरिक याचा खूप छान उपयोग करून घेतात आहे. अजयभाऊ खेडेकरांनी चांगला कार्य केलं आहे. त्यांनी शिबिर ठेवलं आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक बायकाला पुढे यायची पण संधी दिली.